बाजीगर हो बाजीगर, बाजीगर हो बाजीगर, तो हे बडा जादूगर. वाळे हा तू जादूगारासारखा दिसतो बाबा. आणि मग काहीतरी ती टोपी बिपी. हा ती टोपी बिपी जादूगारासारखीच आहे. हो तशी घेईल मी. हा ना. हो बरोबर. बर तू काम आवरली का सगळे? मी सगळे काम आवरले. का तुझं लक्ष फक्त मावरच राहतं? मालकीन कोणतं गाणं म्हणतीये, कोणती साडी घालतीये, काय करतीये, सगळं लक्ष माझ्यावरच राहतं तुझं. मालकीनबाई तुम्हाला एक सांग का, हा मी तुमच्या घरात जेव्हा येतो ना हा हा तेव्हा मला आहे ना इतकं काय काय करमून जात. हा. हो दिवस इकून उगला तर इकडे कवा मारवतो हेच कळत नाही. का कळत नाही दे? का कळत नाही माहितीये का? का आपल्या दोघांचं प्रेम प्रेम. आणखीन बाई तुझ्यासाठी झालं व्याडाग, फसलो तुझ्या प्रेमात पाडून ग. असावया लई गुणाचा, असावया लई गुणाचा, याचा जीव पडला मालकिनीत, याचा जीव पडला मालकिनीत. काय करू आता बाई, काय करू आता बाई, मालकिनीला कवळी मारू लई. कसं पडलं प्रेमात मालकीन बाई. वाळे हं? हे गाणं नेमकं कोणतं चालू होतं? हे गाण्याचे काही बोल कोणते होते काही कळालीच नाही मला. अहो मालकीन बाई, तू चालू चालू गाणं तयार करतो. मालकीन बाई हा हे गाणं असं रचाय लागत. हा ना. मग आता मी तुमच्या प्रेमात पडेले म्हणून. वाळ्या हं? काय रे, मालक तिकडं कामाला एवढ्या लांब, तू घरी आला कसा, तुझी न माझी ओळख झाली कशी, त्याच्यानंतर काही दिवसांनी लगेच तू माझ्या प्रेमात पडला काय, मी तुझ्या प्रेमात पडले काय. आता एक सेकंद सुद्धा आपल्याला एकमेकांशिवाय राहत नाही. अहो एक सेकंद म्हणजे एक जेवणाला सुद्धा आपण राहत नाही. आणि जसं आपलं प्रेम झालं तसं तू लग्न करणार होता, पण लग्न मी केलं नाही. कारण तू म्हणे नाही मालकीनबाई मी तुम्हाला फसवणार नाही, मी तुमच्या सोबत आयुष्यभर राहील. तर तू लग्न पण केलं नाही. किती जीव आहे तुझा माझ्यावर. हो लय जीव. पण वाळा माझा पण तेवढा जीव आहे का नाही? हो आहे ना आहे. मी किती करते तुझ्यासाठी. तुला कधी नोकरासारखं धरलं मी? नाही कधीच नाही. नाही धरलं. नाही. मग हो मी बाहेर जर गेलो ना, जे माझे जोडीदार आहे का हा. ते दुसऱ्यांच्या तिथं कामाला आहे त्यांना सुद्धा सांगतो, हा अरे माझ्या मालकीन आणि मालकीन तुम्हाला भेटू शकत नाही म्हणतो. हा. त्यांना म्हणतो ती माझी मालकीन नाही, कोण? मालकीन. मालकी? हा बरं बरं, मला माहिती आहे तुझे दात पडेल म्हणून हवा जाती. हा ती माझी मालकीन नाही, हा ती माझी राणी राणी. हो. काय सांगतो असं त्यांना सांगतो तू? हो मनात मनात. हा हा मनात ना. हा. घाबरले ना बाबा. नाही, लोकं काय म्हणतील का हे हा नोकर आहे यांच्या इथं कामाला शांताबाईच्या इकडं, आणि यांचे काही हे चाळे चालू आहे का? हा माझ्या नवऱ्याला देतील ना सांगून बाबा. नाही नाही काही नाही काही नाही मग? तसं नाही मनात म्हणलो. हा मालकीन बाई हा. मग करायचं का आपण लगीन बिगीन? हं? लगीन? मग मुझके शादी करोगी, मुझके शादी करोगे. मुझके? हा. ए तसं नाही ते. मग मुझसे शादी करोगे, मुझसे शादी करोगी. असं आहे का? हा. मुझके म्हणलं ना तू. बर जाऊ द्या माझी गावठीच भाषा. बर बर. वाड्या. हं? मला तुझ्याशिवाय एक सेकंद सुद्धा करमत नाही बाबा. अहो काय सांगू मालकीन बाई, तुम्ही माझ्या मालकीन नाहीच. आपल्या दोघांचं प्रेम आहे. हो मी तुझा येईन तू माझी. हं? बर बर बरं मी काय म्हणते, तुझ्या घरच्यांना काही सांगेल नाही ना आपल्याबद्दल? काहीच नाही. एवढे दिवस झाले कोणाला माहित नाही काही? या कानाची त्या कानाला नाही. हा
जाऊ दे आता, काय माहिती का, मालक बी तिकडं राहतोय. आता मालक काय जेवर नोकरी तेवर तिकडच राहील आता बहुतेक. इकडं मालकाला करणार बी नाही आले तरी. नाही मालकांना येऊ नाही, इकडं आहे वाल्या नाही का. मालकीनला वाल्या बरोबर खूप 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 करमत. बरं, मी काय म्हणते, जाय ना चहा, मला लय आंबल आलाय, पटकन चहा करून आण, नाही तो कॉफी करून आण. आणतो. गो लवकर. पाणी आणू का? मला पहिले पाणी आणतो थोडं. पाणी आणून देतो पहिले. मुझसे शादी करोगे, वाळ्या नसतात मला इथं करमलंच नसतं. असा नोकर भेटायला सुद्धा. घ्या मालकीनबाई पाणी. थँक्यू. आता कॉफी करतो. कॉफी करतो. किती करतो वाळ्या माझ्यासाठी, किती काम करतो. मला टायमाचे टाइम जेवण बनवून देतो, कॉफी बनवून देतो, बेड साफ करतो, झाडून काढतो, संडास बाथरूम घसतो, सगळं करतो माझा वाळ्या. वाळ्या आलो. झाली कॉफी? हो घ्या. तुला घे ना. मी पेलो तिला एक गोट. अरे तू माझ्यासाठी एवढं करतो, आपण काही दोघं काही वेगळे आहे का? नाही. मग घ्या. आपण एक ताटात जेवतो ना रोज. मारा तुम्ही. तू फक्त दुसऱ्यासाठी नोकर आहे, माझ्यासाठी तू मालकच आहे. हो. छान बनवली कॉफी. मग अहो तसं नाही राहत मालकीनबाई. तुम्ही छान तर वाल्याच्या हातचा कॉफी सुद्धा छान. असंय. संपली ना आता, काय बस. पोर आलं. इथं राहू द्या मालकीनबाई. आज काही बनवणार जेवणाला? आज मस्त पनीर मसाला. पनीर. हो बाबा मला आवडते. हो पनीर मसाला. मी पण तुला मदत करी बर का. हो. अरे वाळ्या, माझी खूप पाठ दुखती आज. पाठ दुखती? हा. मालकीनबाई मग हा वाल्या का नाही? सारखा मालकीनबाई काय म्हणतो? मालकीन आहे का मी? नाही का? बर आता इडून पुढे मालकीनबाई नाही म्हणायचं. आता आपण एवढं जीवापाड प्रेम करतो, मालकीन काय चाललं सारखं. मग बाहेर गेल्यावर मालकीन म्हणायचं, घरात मालकीन आहे का मी? नाही. मग कोण आहे? घरात आहे ना माझ्या जीवाची राणी, मालकीन नाही. आणि बापरे, लय कंबर दुखू राहिलं बाबा. एक काम करा ना मग मी तुमची पाठ दाबून देतो ना. असं करतो? देतो का मग दाबून? मग झोप. अरे बापरे. असं दुखत ना. हा ना बाबा, लय कंबर. बाबा तू नसता तर माझं कसं झालं असतं. हा ना. अगं तसं नाही, ज्या नशिबातच होती तो तिला कसं काम लागावा का शांता. तुला काय सांगायचं, जेव्हा तुझ्या घरी मी आलो महिन्यातच आपलं प्रेम जुळलं. आता वाळ्या, एक मिनिट सुद्धा तुझ्याशिवाय करमत नाही बाबा. हो मला तर मी जोडीदारांपैकी थांबत नाही. एक मिनिट छनात तू आठवण. कशा? छनात चाल माझ्या बबडी चाल. बबडी? हो मग आवडते तू. बरं वाळ्या, आता थोडे पाय दाब ना खाली. पाय दाबू? 2 मिनिटं. बर का शांता, आपण ना मग मी गावात गेलो का दुपारा किंवा उद्या मी पायांदा एक टूप घेऊन येतो मेडिकल मधून. म्हणजे मग ना ते दुखायचे बंद होती. बरं मी काय म्हणते वाळ्या, आता आहे ना स्वयंपाक कर बरं, मला खूप भूक लागली आहे. आज आहे ना
मस्त असं चमचमीत काय बनतं पनीर मसाला. चालेल चालेल. पनीर मसाला. आणि तुम्हाला खोटं वाटत हा बर का शांता, तुला खोटं वाटत मी मस्त त्याच्यावर गॅसवर अशा रोट्या सुद्धा बुजितो. आता तू हुशारच आहे बाबा. हो बरं मग जाय ना लवकर. रोज. मी तुला मदत करणार होते पण माझं लय कंबर दुख राहिली. नाही नाही बस. नको ना. अरे तुझा वाळ्या एवढा समजतय ना, आणि मग तुझ्यासाठी वाळ्या इतक्यात 10 मिनिटात स्वयंपाक बनेल. जा मग लवकर. चाललो. मला आवाज दे हा. देतो. तेव्हा मी मोबाईल बघते हा. हा मोबाईल बघ, नाही तर मग आराम कर. हा चालेल. वाळ्या वाळ्या गेला आता वाळ्या स्वयंपाकाला. तर मोबाईल बघते. यांचा फोन कशाला आला? हॅलो हॅलो. हॅलो. हा काय हो, बोला ना. बरी आहे ना तब्येत? हा बरी बरी आहे. तू? मी पण बरी आहे. मी बरा आहे. हा ना. ऐक ना. हा बोला ना. ऐक ना. हा बोला ना, काय म्हणत्या? अगं शांता, तुला लई आनंदाची बातमी सांगायची. आनंदाची? हो. सांगा ना काय हो. बोला ना लवकर. मला इतका आनंद हो राहिला आता. काय आनंदाची बातमी सांगू राहिले तुम्ही? अगं शांता, हा 10 वर्ष झाले आपल्या लग्नाला. हा. हं? हो. तू गावी एकटीच राहायची. हा हं? हा आणि मी इकडं अमेरिकेला एकटाच राहायचो. हा. हं? बरोबर. आणि दोघांची वर्ष गाठ भेट होत नव्हती. हा बरोबर आहे. बरोबर का नाही? मग आता तुला तीच आनंदाची गोष्ट सांगायची आहे हा बोला ना. का माझी कंपनी आता बंद पडली. हा का? हो, मी 2 दिवसात तुझ्या जवळ येणार. मग आपण शांता, हा तू म्हणशील निस्ता येणार आणि परत जाणार, असं नाही बर का. मी कायमचा इकडेच येणार आपल्या घरी. कायमचे? हो कंपनी बंद पडली? हो बंद पडली. मग मी इकडं आल्यावर, आपल्या तिकडं आल्यावर एका ठिकाणी जॉब पाहणार. मग तिकडे कामाला लागणार. रोज 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 शांतीन मी एकत्रच. शांता, हा तुला आनंद झाला नाही? झाला ना मला आनंद झाला ना. हा. कधी येताय तुम्ही? मी आता परवा सकाळी घरी. बर बर चालेल चालेल या. हा हो. मला ना इतका आनंद हो राहिला का बास रे बास. तुम्ही आता माझ्या जवळ कायमचे राहणार ना. बर बर चालेल चालेल या मग. हा हो हो हा ठेव का? हो ठेव ठेव. बापरे, यांची कंपनी बंद पडली. आता हे कायमचे इकडेच येऊ राहिले. इकडेच म्हणे एखादा जॉब पाहतो आणि इकडेच राहतो. आता तुझ्या जवळ रोज राहत जाईल. आता ही वाळ्याचं काय करू मी? ही वाळ्याला काय सांगू मी आता? वाळ्या तर इतकं प्रेम करतो माझ्यावर. मला वाळ्याला भेटता येईल का मग? आता काय करू? माझ्या डोक्याला इतकं टेन्शन झालं आता. बापरे, आता काय करू मी? याच्यापासून तर लपून बी ठेवू शकत नाही. याला तर धक्का बसेल मला अचानक आले पाहिलं तर. मग मला म्हणशील तुला तर माहित होतं मला केणार, मग मला सांगितलं का नाही? अरे बापरे, नाही मी वाळ्यापासून लपून नाही ठेवणार. वाळ्या वाळ्या. हो अरे इकडे ये ना 5 मिनिटं. आलो आलो. हा लवकर ये. मालकीन बाई, ओ मालकीन बाई, हा मूड आला काय तुम्हाला? दरवाजा लावून घेतो, थांबा मग. अरे वाळ्या तसं नाही रे बाबा. मग लगेच कशाला दार लावतोय तू? अहो राहू द्या राहू द्या. काय हो, तू मालकीन बाई नाही, तू शांत आहे. तुला मूडच आला. नाही बाबा, मूड नाही येईल वाळ्या. अरे तुला ऐक ना. अरे तुला एक सांगायचंय बाबा. हा बोल बोल बोल. वाळ्या ऐक ना. हा बोल ना. तुला खूप महत्वाची गोष्ट सांग. तू अशी घाबरून काय गेली? उठ ना 2 मिनिटं, मला उठव ना.
बघ ना. तुझे चेहऱ्याचे ना वेगळंच चरित्र दिसू राहिलं. चेहरा का उतरला शांता तो? वाळ्या, तुला सांगू का नको असं झालंय मला. हे बाय, सांगायला काय हरकत नाही. लई लई महत्वाचं काम आहे का? काही वाईट काम आहे? ऐक ना, मालक अमेरिकेवरून येऊ राहिला. ते काही 1-2 दिवस येतील आणि निघून जातील. काय म्हणलं? 1-2 दिवस येतील आणि निघून जातील. अरे बाबा, 1-2 दिवस नाही, मग मालक कायमचा इकडे येऊ राहिला. कंपनी बंद पडली तिकडची, आता इकडे येऊन जॉब करणार, इकडेच राहणार आहे आता. कायमचा? हा. शांता, टेन्शन आलं. म्हणले आता वाळ्याला कसं सांगू, वाळ्या किती प्रेम करतो माझ्यावर. शांता, आता काय करू मी? आता आपण कसं भेटायचं, कसं बोलायचं? वाळ्या, तुला मी एक सांगते, ऐक आता. बोल बोल. इकडं बघ ना, मला मालकाच्या समोर, मालक इथं असताना मला तुला नाही भेटता येणार, नाही बोलता येणार बाबा. कारण मालक नव्हते तेव्हा सगळं चालत होतं. पण आता त्यांनी थोडस जरी पाहिलं ना, तर मला लगेच म्हणशील तू पहिली निघ, मला लगेच ग थोडं बांधतील ते, आणि लगेच मला हाकलून देतील माहेरा. त्याच्यामुळं मला तुझ्याशी आता प्रेमाचं नातं नाही ठेवता येणार. वाळ्या, वाळ्या, आजपासून तुझं माझं प्रेम तुटलं. नको, मी तुझं माझं प्रेम तुटलं. कारण मालकाला जर कळालं तर तुला माहिती ना माझ्या परपंचाची धुळधाणी होईल. हा, त्याच्यामुळं तू आता माझ्यापासून लांब हो आणि लांब राहायची सवय लाव तू आता. वाया, नको, माझ्यापाशी नको थांबू तू आता. वाया, वाया, अरे काय करतोय तू असा? अय वाया, अरे इकडे बघ ना माझ्याकडं, असं काय करतोय तू? बोल ना, मी काय सांगते. आता तुला नाही राहता येणार माझ्यासोबत. सगळं प्रेम तुला मागचं सगळं विसरून जावं लागणार आहे. आता तुझं माझं नातं संपलंय, कारण मालकासमोर हे चाळे नाही करता येणार आता आपल्याला. अरे बास ना, तू काय करतोय मला सांग ना, बोल ना काहीतरी. असं का करतोय येण्यासारखा? वाया, बोल ना वाया. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची, लाईन माते माझ्यावरती. वाया, अरे काय करू राहिला तू? असं काय म्हणून राहिला असं? तुला फिरवेल माझ्या गाडीवर गाडी, तुला फिरवेल माझ्या गाडीवर, तुला फिरवेल. उठ उठ शांता, दर इड इड दर. धर. हा दर. अरे काय करू राहिला वाया तू असं? वाया, तुला फिरवेल माझ्या गाडीवर. अरे वाया, अरे ऐक ना. अरे येड्या, काय करतोय तू आता? काय करतोय वाया? मालक येतो तुझ्या घरी. मालक, आता तू माझ्याशी बोलणार नाही. शांत, माझी तू बोलणार नाही. माझी शांता मला भेटणार नाही. मालक आल्यावर वाया, अरे ऐक ना वाया, तू असं काय करतोय? तुझ्या डोक्यावर परिणाम तर नाही झाला? अरे बाबा, मी काय सांगते, ऐक ना. तू मागचं सगळं विसर ना आता. आता मालकासमोर कसं आपल्याला असं वागता येईल रे? मला माहितीये तू माझ्यावर खूप प्रेम करतो. मला माहितीये तू मला विसरू नाही शकत. पण मी पण काय करू? माझी दुविधा अवस्था झाली. ऐक ना वाया, ऐक ना रे, असं येण्यासारखं नको ना करू बा. माझ्याकडे बघ ना, माझ्याशी बोल ना. तू काहीच बोलत नाहीये. अरे बघ ना, तू दुसरं लग्न करून घे ना वाया. ऐक ना. अरे ऐक ना वाया, इकडे मी काय म्हणते, दुसरं लग्न करून घे. तू पण असा राहू नको. तू दुसरं लग्न कर,
तू आनंदी राहा, सुखी जीवन जग. मी पण आनंदी राहील, सुखी जीवन जगल आणि मी तुझ्या लग्नाला पण येईल. वाळ्या, तुला मी कधीच नाही विसरणार वाळ्या. ऐक ना, पण असं येड्यावानी करू नको रे, तुझ्या डोक्यावर काही बी परिणाम होईल वाळ्या. मी माझं लग्न करू? माझं लग्न त्या शांता संघ होणार आहे. शांता संघ, माझं लग्न शांता संघ होणार आहे. मी लग्न करणार नाही तुला सोडून. अरे शांत म्हणजे मीच ना तुझी शांता. मी तुझ्या संघ लग्न करणार, मी कोणाच संघ करणार नाही. अरे वाळ्या ऐक ना, माझं लग्न होईल ना बाळा, होईल ना. आता मालक येऊ राहिली ना, मग तू असं त्यांच्या समोर येड्यावानी केलं तर ते आपल्यावर संशय घेतील ना. म्हणशील हे काय आहे, मला मारतील ना. तुला चालेल का मला मारलं तर? चालेल का? नाही, माझ्या डोक्यात फरक पडला. अरे तू ऐक ना, असं नको ना करू आणि डोक्यावर परिणाम करून घेऊ नको ना. तुझं एवढं चांगलं आयुष्य आहे, तू सुखाने जग ना वाळ्या. ऐक ना तू. शांता, माझी शांता मला सोडून नाही जाणार, ही या वाड्याला खात्री आहे. अरे वाळे ऐक ना, अरे तुला खरंच सोडलं नसतं मी, पण माझं नाविलाज झालंय ना आता. असे मालक अचानक येऊ राहिले, मला असं वाटत होतं मालक अजून येतच नाही का काय, खूप वर्ष. पण आता काय करू मी, मला पण खूप टेन्शन आलंय ना रे बाबा. मला इतकं टेन्शन आलंय का मी आता. माझी शांता. अरे ऐक ना, आपण चोरून फोनवर बोलत जाऊ ना. हा, फोनवर बोलू ना चोरून. नाही शांता, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. शांता, राहूच शकत नाही. तुझा नवरा जरी आला तरी मी तुझ्या घरीच राहणार. माझ्या घरातच राहशील? अरे बापरे, आता काय करू. वाया ऐक ना, मी काय म्हणते. शांता, माझं लगीन झाल्यावर मी तुला मंडुळ्या बांधील, तुझ्या गळ्यात हार घालील, बांगड्या सुद्धा घालील. मस्त मस्त सफारी शिवील. तुझ्या लग्नात आपल्या दोघांचं लग्न लागल. शुभमंगल, सावधान. अरे ऐक ना वाया, सगळं स्वप्न पाहिलं, सगळं स्वप्न. अरे मला माहितीये सगळं स्वप्न आपलं धुळीला मिळाले. आणि ऐक ना, आता खरंच स्वप्न पाहू नको वाया. मला तुझं टेन्शन येऊ राहिलं. अरे तुझं चांगली जिंदगी खराब नको ना करू. ऐक ना, अय चाल ना, तुला तुझ्या घरी नेऊन सोडते मी वाटलं तर. ऐक ना वाळ्या, अय बाबा इकडे बघ ना, काय करू आता. वाळ्या ऐक ना, बापरे वाळ्याला वेळ लागलो. त्याची काय चूक आहे याच्यामध्ये, त्याने माझ्यावर प्रेमच तेवढं केलं होतं. किती जीव लावायचा मला. माझ्याशी म्हण मी तुमच्याशी लग्न करील, आपण चोरून लग्न करू, एकत्र राहू. वाळ्या मी तुझं दुःख समजू शकते रे, पण ऐक ना, असं नको ना करू. चाल, मी तुला आहे ना तुझ्या घरी नेते, दवाखान्यात नेते बर का. ऐक ना, हसू नको ना वाळ्या. ना तुला आहे ना घरी नेते. ऐक ना वाळ्या, असं नको करू ना. तू चाल बरं दवाखान्यात, तुला आहे ना तिथं इंजेक्शन वगैरे मारून घे बरं का वाळ्या. टेन्शन घेऊ नको. अरे जिंदगी खूप सारी, आयुष्य खूप मोठं आहे आणि तू पण चांगला जग, मी पण चांगली जगल आणि माझं लक्ष तुझ्याकडे राहीलच बरं का वाळ्या. ऐक ना, चल बाबा चाल. काय करू आता, नाविलाज झालंय वाळ्या.